अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जय आजी करुणा करा, जय जय आजी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णित समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगत ऐकत्या पावन वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुनी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी, समर्थाच्या पातला करुणी अश्रींची स्तुती, माता ठेविला चरणावंती. तेव्हा समर्थ त्या ते वदती, हास्यवदने करुणी, फकीरा ते देई खाना, तेने पुरती सर्व कामना, पक्वान्ने करुती नाना यथेच्छ भोजन देई. जे ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने, फकीर बोलावी जे 5 जण, जेव घातले ते असे. फकीर तृप्त होऊन जाती, उच्चिष्ट उदरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्था ते सत्वर, शेष अन्न करी ग्रहण, जे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थांचे मन सांशक झाले ते दवा, म्हणे यवने याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उचिष्ट. यतीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आता म्हणे ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर, म्हणती अभाविक नर आपल्या कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळावया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणती हे उचिष्ट घे तरीत, तो निशंक मनात पात्रावरती बैसला. त्याचे बोलते समर्थ, तू मुंबापुरी जाय त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वप्नी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईचा आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयासी, येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीशी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसला. 10 जणांच्या दिदल्या नोटा आणून सत्वर, गृहस्थ मनी आनंदाला. बाई ते आशीर्वाद दिदल्या, द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थाचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत श्रोत गात स्वामीचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त. 20 अध्याय. गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु.